जय जय राम कृष्ण हरे। सर्व सुखाचे
सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे इतरांचा लेखा
सारी कास्ता पाठी राखा श्री गुरु सारी कास्ता पाठी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी विठोबार कुमाई 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 विठोबार श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा हस्ता पाठी राखा श्री गुरु सारी 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 हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारी हस्ता पाठी राखा श्री गुरु सारी हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा
सारिखा हस्त पाठीराखा. विठ्ठला 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 गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. संत कुमार महाराज की जय. भगवान की जय. माता की जय. नमः पार्वती. हर 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 महादेव. ठरा 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 ठरा. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे. मनाची जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला. काय उने त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननिहित पानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादानी पंचकृपादानी
कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास तयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महाता सेवेलागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुम
देवा हौसे स्वामी तुकया देवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू आता हृदये हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे विठ्ठल 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 श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी प्रस्तुत गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा आणि सर्वांच्याच परिचयाचा असा अभंग विठ्ठल उपक्रम उपसंहार व अभ्यास पूर्वता फलम ह्या षडलिंगाप्रमाणे तात्पर्य काढलं तर आपलं अशा लक्षात येईल की उपक्रम आणि उपसंहार जर एक असेल तर त्यात तात्पर्य असतं. उपक्रम आहे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा आणि उपसंहार आहे आता उद्धरिलो गुरु कृपे. अर्थातच गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होणं हेच या अभंगाचं तात्पर्य आहे. विठ्ठल कीर्तन सेवेकडे चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार अत्यंत गरजेचा आहे. आपल्या पुण्यातलं हे सांगवी गाव आणि सांगवी गावातील भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान असलेलं आणि परमपूजनीय प्रातस्मरणीय वंदनीय अर्चनीय ब्रह्मलीन बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या साधनेनं तपस्येने पुनीत आणि पावन झालेलं असं हे स्थान. विठ्ठल विठ्ठल आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परमपूज्य महाराज श्रींचा हा पुण्यतिथी उत्सव आहे आणि त्या पुण्यतिथीच्या उत्सवा प्रित्यर्थ केलेलं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. महाराजांचा हा 27वा पुण्यतिथी उत्सव आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी रौप्य महोत्सव पार पडला. 27 वर्ष म्हणजे म्हणण्याकरता जरी सोपं असलं तरी काळ बराचसा आहे. गेल्या 26 वर्षापासून आपण महाराजांचा पुण्यतिथी उत्सव करतो. खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या धर्ममंडपातील बऱ्याच जणांना महाराजांचं प्रत्यक्ष विग्रह रूपाने दर्शन झालं असेल. काहींना त्यांच्या साधनेने त्यांच्या तपस्येने त्यांच्या उपासनेने त्यांच्या व्रतस्थ जीवनाने पावन झालेली ही वायुमंडलं आणि त्यामुळे सुद्धा कधी साक्षात्काराची भूमिका प्राप्त झाली असेल. भलेही आपण त्यांच्या काळामध्ये नव्हतो, ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला नाही मिळाले, पण महात्म्यांच्या निर्वाणानंतर
त्या ठिकाणी पुनीत आणि पावन झालेले असे जे वायुमंडल, ती जागा, ती भूमी, ते क्षेत्र, खऱ्या अर्थाने महात्मा जिथं जिथं वास करतो त्या त्या ठिकाणी क्षेत्राचं स्वरूप येतं। आणि बाजूलाच आपल्या धर्ममंडपाच्या उजव्या बाजूलाच कुठली मुळा आणि दुसरी कुठली नदी, पवना, पवना, मुळा आणि पवना ह्या नदीचा संगम आहे। म्हणजे महाराज श्रींच्या वास्तव्यामुळे ह्या जागेला क्षेत्रत्व प्राप्त झालं आणि अगोदरचं तीर्थ आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र, महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव तुम्ही आम्ही करतो, यात काही नवल नाही, आपण तर करतोच, पण अशा महात्म्यांचा उत्सव, अशा महात्म्यांचे सोहळे वैकुंठामध्ये सुद्धा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजे भूमंडळ सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठ सोहळा, याही भूमंडळा माझी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती। भगवान परमात्मा सुद्धा अशा महात्म्यांचे सोहळे करतात। सांगण्याचं तात्पर्य की एका महान सत्पुरुषाचं महात्म्याच्या पुण्यतिथीच्या अर्थातच निर्वाण महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं एकत्रित झालो। खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाचा एक अलिखित असा नियम आहे, माझे शब्द कळतात इतकं मी मराठीच बोलतो, कानडी अथवा तेलुगू मल्याळम असं बोलत नाही। अलिखित म्हणजे न लिहिलेला, असं काही दंडक नाही, पण शक्यतो मंगलपर, नामपर, सगुण स्वरूपाचं, निर्गुण स्वरूपाचं चिंतन व्हावं असा एक अलिखित नियम आहे। पण जर एखाद्या महात्म्याचा, एखाद्या महापुरुषाचा पुण्यतिथीचा उत्सव असेल तर त्यामध्ये संतपर अभंग घेतला तर काहीही ठरणार नाही। विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने महात्मा म्हटलं की आपण कधी कधी व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतो हे फार मोठे महात्मा आहे। व्यवहारामधले महात्मा, एखादी उपाधी ते वेगळं, आणि आध्यात्मिक क्षेत्रातले महात्मा ते वेगळं। महान आत्मा यशसह महात्मा असे वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे। वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जनीवनी आत्मतत्वी ज्याला परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती म्हणजे महात्मा। आपण व्यवहारात वागत असताना पाहतो महात्मा दोन माणसांना आपण म्हणतो, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा फुले। असे महात्मा थोर संत खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने लोकशाहीचे 4 स्तंभ सांगितले त्या पद्धतीने आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीचे 4 स्तंभ सांगितले। पहिला स्तंभ सांगितला ऋषी, दुसरा स्तंभ सांगितला मुनी, तिसरा स्तंभ सांगितला साधू आणि चौथा स्तंभ सांगितला संत। ऋषी, मुनी,
साधू आणि संत हे चार वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे स्तंभ आहेत. विठ्ठल 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 ऋषी काय, आपण व्यवहारात सुद्धा आपल्या एखाद्या मुलाचं नाव ऋषी ठेवतो. नाव ठेवताना ऋषी ठेवतो ना, आवाज दिला फार वैतागलेला असलो की ऋषा म्हणून सुद्धा आवाज मारतो. वेदांत शास्त्र सांगतं ऋषी कोण आहेत. ऋषयः मंत्र द्रष्टार, जो मंत्र के दृष्टा होते हैं वो ऋषी होते हैं. मग कुठले मंत्र, अनेक मंत्र सांगितले, पण मंत्र शब्दाची ही पुन्हा व्याख्या केली. मननात त्रायते इतिवा मंत्र, जिसका मनन करने के बाद व्यक्ति तर जाता है. म्हणजे ज्या मंत्राचं आपण मनन करू आणि ते मनन केल्यानंतर आपण तरल्या जाऊ ते मंत्र. आणि मग त्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानाम ब्रह्म, सर्वम कलविदम ब्रह्म, हे चार वेदाचे चार प्रमुख मंत्र आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगितलं असे जे ऋषी जे मंत्राचे द्रष्टा आहेत. द्रष्टा म्हणजे मंत्राला जाणणारे. मुनी ह्या मंत्राचं मनन करणारे. आणि आलं पुढे साधू. मी हे सगळं कशा करता टाइमपास करतो असं नाही हा. माझ्या वेळेची मर्यादा आहे, तुमच्याही वेळेची मर्यादा आहे. आपला जो कार्यक्रमाचा उद्देश, ज्या प्रित्यर्थ आहे ते सांगणं थोडंसं गरजेचं आहे. नाही तर सोमवारचा महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि अभंग घेतला गोंधळा येई ओ जगदंबे. तुकोबारायांनी खूप सूक्ष्मता सांगितली. गाथा पारायण ह्या ठिकाणी चालू आहे. थोडंसं जाताना बोलल की आपलं संत वाङ्मय इतकं विस्तीर्ण आणि इतकं प्रगल्भ असं आहे. गंगू काका शिरवळकर म्हणून शिरवळकरांचा एक फड पंढरपुरात आहे. जसं संन्यास परंपरेला सांभाळण्याचं, मूर्त स्वरूप देण्याचं एक कार्य सर्व आखाडा परंपरेने केलं, तसं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, वारकरी संप्रदायाची उपासना, वारकरी संप्रदायाची साधना हे अत्यंत पवित्र आणि पावनपणाने सांभाळली एक फड परंपरेने. त्यामध्ये एक शिरवळकरांचा फड आणि गंगू काका शिरवळकरांचे एक शिष्य झाले बाबूराव महाराज देवडीकर. खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, माहिती असेल, पण जाताना सांगतो आपण ते म्हणत असताना, पारायण करत असताना किती कशा पद्धतीने करतो हे आपल्या ज्याच्या त्याच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे. की परमार्थ ही क्षेत्र हे एक आत्मपरीक्षणाचं क्षेत्र आहे. अपन महाराज जी, हम लोग जब ऋषिकेश हरिद्वार आदि रहते हैं तो बहुत अध्ययन करते हैं. कोई व्याकरण आदि करता है, कोई न्याय आदि करता है, कोई वेदांत आदि करता है. यानी मेरी धारणा वो उन लोगों को कुछ बोलने में नहीं है. मी तुम्हाला तुमच्याकरता थोडंसं हिंदी कळतं यांना, आणि कळत नाही असं म्हणावं तर मग सिनेमा कसं पाहतात. तर आपण पाहतो हे सगळं आपण शिकतो कशा करता. आपण सुंदर सकाळी आंघोळ झाली, सगळं आपलं आवरलं की काही काही लोकांनी तर आंघोळीच्या त्या बाथरूम मध्येच एक मोठा आरसा लावलेला असतो. कशा करता, आपला चेहरा पाहण्याकरता. आपल्या याच्यामध्ये दर्पण आहे, आरसा, आपण त्या आरशात आपलं चेहरा पाहतो. एक आपल्या वेदांती भाषेत बोलायचं झालं तर आपलं बिंब आपण प्रतिबिंब रूपाने पाहतो. त्या पद्धतीने आपलं शास्त्र एक दर्पण आहे. आणि आपण हे इतकं शिकलो, हे शिकलो, ते शिकलो, समाजात हा उपदेश केला, आम्ही इतकं श्रवण केलं, इतकी यात्रा केली, हे सगळं कशा करता करायचं. तर एक दर्पणाचं काम याच्यामध्ये करायचं की आपण
आपलं बिंब त्या प्रतिबिंब रूपाने पाहायचं की आदित्यानं तू गुडघ्याभर पाण्यात पोहतो का मांडीपर्यंत पाण्यात पोहतो, कमरेपर्यंत पोहतो का कमरेपर्यंत पाण्यातच बुचकाळ्या खातो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अखंड हरिनाम सप्ताह आदी नाम उत्सव याच्याकरता करायचे की त्याच्यामध्ये आपण करत असलेली उपासना, साधना, श्रवण, आपलं बिंब त्यामध्ये प्रतिबिंब रूपाने पाहायचं. विठ्ठल विठ्ठल. गंगू काका शिरवळकरांचे शिष्य बाबूराव महाराज देवडीकर एका जणाने विचारलं, का हो महाराज तुम्हाला दिसत नाही, गाथा संपूर्ण कंठस्थ आहे, यातले अभंग कुठले तुकोबारायांचे आणि कुठले तुकोबारायांचे नाही. अभंग म्हणायचा आणि जिभेवरती विस्तव ठेवायचा अशी आग्नी दिव्य काष्ट बाबूराव महाराज देवडीकरांनी केली. अभंग म्हटला, जिभेवर विस्तव ठेवला आणि तो जर पोळला तर तो अभंग तुकोबारायांचा नाही. आणि अभंग म्हटल्यानंतर विस्तव ठेवला आणि जर तो भाजला नाही तर तो अभंग तुकोबारायांचा. ही वैदिक वाणी तुकोबारायांची. खऱ्या अर्थाने या पुण्यतिथी उत्सव जो आपल्या बिजेच्या उत्सवामध्ये चाला जाताना सांगून जाईल, तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं हे 375वं वर्ष आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. त्यामध्ये तुकोबारायांच्या बिजेच्या उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं ह्या ठिकाणी दरवर्षी गाथा पारायण असतं. तुम्हाला मुद्दाम एक चरित्र भाग म्हणून नाही पण सांगेल, माझ्या पूर्वाश्रमी मी वैकुंठवासी गाथामूर्ती बोधेबाबांकडे चातुर्मासाला वारकरी संप्रदायातील माझे दीक्षागुरू बोधेबाबा, तुकोबाराय तर मी पाहिले नाही पण तुकोबारायांच्या जीवनातील साधना, नामनिष्ठा, भजननिष्ठा काय असेल ही मी बाबांकडे पाहून माझ्या लक्षात आलं. वारकरी संप्रदायाचा प्राण भजन आणि बाबांनी आयुष्यभर नुसतं भजन केलं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. खऱ्या अर्थाने भजनाला वारकरी संप्रदायामध्ये आत्यंतिक असं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं की असा संप्रदायाचा प्राण असणारा, ज्या पद्धतीने उत्तरेत आपण गेलो की गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे प्रस्तांत्र आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि गाथा ही वारकरी संप्रदायाची प्रस्तांत्र आहे. तुकोबारायांच्या चरित्र भागाकडे जर आपण पाहिलं, ज्ञानोबारायांच्या चरित्र भागाकडे आपण पाहिलं, ज्या पद्धतीने आपण व्याकरण शास्त्राचा प्राथमिक ग्रंथ लघु सिद्धांत कौमुदी पाहतो, व्याकरण शास्त्राचा प्रारंभिक ग्रंथ आपण पाहतो लघु सिद्धांत कौमुदी, आणि त्यामध्ये आपल्याला काही सूत्र छोटे छोटे पाहायला मिळतात. त्या पद्धतीने आपल्या वारकरी संप्रदायातल्या भजनातला एक भजन आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्ञानोबा तुकाराम आपण भजन करतो. तर ज्या पद्धतीने अच हट अल हे जसे सूत्र सांगितले व्याकरण शास्त्रात, तसं वारकरी संप्रदायातली एक सूत्र प्रणाली आहे. ज्ञानोबराय पायाभूत आहेत आणि तुकोबराय कलशस्थानी आहेत. ज्ञानोबरायांचं चरित्र भाग पाहिला तर उपजताची ज्ञानी, हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव. नाही का, प्रत्यक्ष भगवान महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबाराय. बरं, तुकोबारायांच्या बाबतीत जर पाहिलं तर का हो, ज्ञानोबाराय जर उपजताच ज्ञानी आहे, तर पण तुकोबारायांनी दाखवून दिलं की व्यवहारात राहत असताना व्यापार सुद्धा एकदम तीक्ष्णपणाने, संसार सुद्धा एकदम तीक्ष्णपणाने. बरं, व्यापारही केला, संसारही केला, असा केला की त्या काळातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा म्हणावं की असा व्यापारी होणार नाही. आणि ज्या वेळेस सर्व सोडला त्यावेळेस सुद्धा असं सोडलं की पाठीमागं वळून सुद्धा पाहिलं नाही. निळोबारायांनी जी तुकोबारायांची आरती केली, किती सुंदर अशी आरती आहे. प्रपंच रचना सर्वही
भोगोनी त्यागिली, नाही का? सर्व गोष्टींचा अगोदर उपभोग घेतला आणि नंतर त्या गोष्टींचा त्याग केला. मी तर म्हणेल जाताना नुसतं त्याग करणं हे एक सामान्य त्याग आहे, पण एक भोगपूर्वक त्याग करणं अत्यंत कठीण आहे. विठ्ठल म्हणून आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये हा भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय यामध्ये ज्ञानोबारायादी भावंडी जर सोडली तर सर्व संत ही गृहस्थाश्रमी झाले. पण त्यांचं जे मत होतं ते अद्वैत मतवादी होते आणि भगवान शंकराचार्यांच्या मताचे अनुयायी होते. असं मी म्हणतो म्हणून नाही, प्रत्यक्ष संत प्रमाणेत. तैसा व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. मी थोडस जाताना एक अभंगाच्या चिंतनापर्यंत मी नेणार आहे, पण थोडस काही गोष्टी ज्या जाणवल्या ते सांगतो. आपल्या सनातन वैदिक धर्म संस्कृतीमध्ये दोन पंथ, दोन संप्रदाय, दोन दल अत्यंत महत्वाचे. एक शैव दल आणि एक वैष्णव दल. शैव दल म्हटलं की संन्यासी महात्मा आणि वैष्णव दल म्हटलं की वैष्णव बैरागी महात्मा. शैव दल त्यामध्ये परंपरा येते. खऱ्या अर्थाने जे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग झालं, सत्ययुगाचे जगद्गुरु, त्रेतायुगाचे जगद्गुरु, द्वापारयुगाचे जगद्गुरु, कलियुगाचे जगद्गुरु. आज ह्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलोत, माय बाप हो, सत्ययुगातले जगद्गुरु भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रयाने जो यदूला उपदेश केला बघा, लक्ष द्या. आपल्या मस्तीमध्ये पडलेले भगवान दत्तात्रय पाहिले आणि यदुराजाने पाहिलं आणि प्रश्न केला, आपण आपल्या मस्तीमध्ये पडलेले आहात, याच्या पाठीमागचं कारण काय? तुकडोजी महाराजांचं खूप सुंदर एक पद आहे. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, सहज समाधी चलते फिरते हर कामों में परखना है. आपल्या आपल्या मस्तीत राहावं हे साधकाचं लक्षण आहे आणि सर्व जगाच्या झंझटीत राहावं हे गृहस्थी माणसाचं लक्षण आहे. विठ्ठल जी सदबुद्धी असते तिला आपल्या बाजूचं काय चाललं हे सुद्धा कळत नाही. भावार्थ रामायणामध्ये कुठल्या व्यक्तीचं काय लक्षण सांगत असताना नादबाबांनी सांगितलं, कौशल्या ते सदबुद्धी, सुमित्रा ते शुद्ध मेधा. कौशल्या ते सदबुद्धी, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कुविद्या ते कैकई. विठ्ठल विठ्ठल अविद्या ते कैकई, कुविद्या ते मंथरा. सांगितलं प्रभू रामचंद्रजी लक्ष्मण भैया सीतामाया दर्शनाला गेले आणि म्हटले, आई रामजींनी त्यांनी दर्शन केलं, काय बोलले नाही, पुढे निघून गेले. लक्ष्मण भैयानी सांगितलं आम्ही वनवासाला चाललो. त्यावेळेस कौशल्या मातेने विचारलं, कस काय, का चाललेत? म्हणजे आपल्या घरात काय चाललं जिला माहिती नाही ती कौशल्या. आणि शुद्ध मेधा म्हणजे साक्षात ब्रह्मविद्या अशी सुमित्रा. आणि कुविद्या मंथरा, जिला गावातलं घरातलं तर माहीत आहेच आहे पण सगळ्या गावातलं माहिती आहे. आणि अविद्या ते कैकई, खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं जे काय आहे, जे माहिती पाहिजे ते काहीच माहिती नसतं. जे माहिती नको ते पुष्कळ माहिती असतं. खऱ्या अर्थाने जर आपण आपल्या परंपरा, आपल्या प्रथा, आपलं संत वाङ्मय जर पाहिलं ना, थोडंसं एक विनंतीपूर्वक सांगेल की आपल्याला इतरत्र पाहण्याची गरज नाही.
ज्या वेळेस आळंदीमध्ये साधारण मला वाटतं 2005-04च्या वेळेस स्वामी विद्यानंद गिरीजी महाराजांना कैलास दशमपीठाधीश्वर त्यांना डॉक्टर महाराजांनी आळंदीत गीताज्ञान यज्ञाकरता आमंत्रित केलं आणि त्यावेळेस मग त्यांचा तो उत्सव आळंदीमध्ये, मी तर म्हणतो एवढ्या संन्यासी महात्म्याचा एवढा उत्सव आळंदीतला तो पहिलाच उत्सव असेल. आणि मग सगळे आचार्यजींना भेटायला गेले, कोणी काय दिलं कोणी काय दिलं. मी त्यावेळेस वारकरी शिक्षण संस्थेत होतो, पण माझे गुरुबंधू स्वामी विष्णू चैतन्यजी त्यांच्यासोबत मंत्री म्हणून असायचे. मग मी भेटण्याकरता गेलो. बरं त्यावेळेस आमचीच खाण्याची पंचायत आणि त्यांना द्यायचं काय. मग एक 10-20 रुपये किमतीचं नादबाबांच्या संत एकनाथ महाराजांचं चरित्र गीता प्रेसवाल्यांनी छापलेलं आहे. ते चरित्र घेऊन गेलो आणि ते पण मी वाचलेलं, कुठंतरी त्याचे पानं मळालेले वगैरे, पण एक तेच आपलं त्यांना दिलं आणि 2 दिवसानंतर गेलो. आचार्यजी मला म्हटले, जनार्दन स्वामी जी जैसे सद्गुरु नहीं और संत एकनाथ जी जैसे सत शिष्य नहीं. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला थोडंसं आपल्याच वस्तूंकडे पाहण्याची गरज आहे. आपलं संत वाङ्मय आहे. ज्यावेळेस आपण बाहेर जातो, बाहेर पाहतो, न्यायशास्त्राचे ग्रंथ असतील त्याचे प्रमेय असतील, व्याकरण शास्त्राचे ग्रंथ असतील त्याचे प्रमेय असतील, वेदांत शास्त्राचे ग्रंथ असतील त्याचे प्रमेय असतील, हे सर्वची सर्व प्रमेय आपल्याला आपल्या संत वाङ्मयात पाहायला मिळतील. तुकोबरायांच्या गाथ्याला तर पंचम वेद आमचे मामासाहेब म्हणायचे, तर त्यामध्ये अनेक प्रमेय आपल्याला पाहायला मिळतात. तुका सहज बोले वाणी आणि त्या घरी वेदांत वाहे पाणी. अर्थातच शास्त्र मान्य असणारा ग्रंथ तुकोबरायांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो की भगवान दत्तात्रय आपल्या मस्तीमध्ये पडलेले आणि यदुराजाने प्रश्न केला की तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मस्तीत ही स्थिती तुमच्या ठिकाणी कशी आली, तुम्ही आपल्या स्वस्वरूपाचं चिंतन कसं करता. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भक्ती करतो. आचार्य भगवान शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये भक्तीचं स्वरूप सांगतात. काय भक्ती आहे? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य घरी असे स्वस्वरूप का अनुसंधान करणा ही भक्ती है. आणि सांगितलं भक्तीचं स्वरूप, सांगितलं दत्तात्रय भगवान यदुराजाला सांगतात की मी माझ्या स्वस्वरूपाचं अनुसंधान करतोय. काय कुठलं अनुसंधान करताय? तर सांगितलं की मी सर्व जगामध्ये गेलो, सगळं जग पाहिलं, पण मला गुरुतत्वाशिवाय काहीही दिसलं नाही. गुरुगीतेमध्ये भगवान शंकर सती मातेला उपदेश करत असताना सांगतात सगळं जग कसं आहे? गुरुरेव जगत सर्वम. सगळं जग हे गुरु रूपाने नटलेलं आहे. आणि भगवान दत्तात्रय सुद्धा म्हटले की मी ज्यांच्याकडनं मला सद्गुण घ्यायला मिळाला, गुण घ्यायला मिळाला, त्याला मी गुरु केलं. खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा गुण कितीक घ्यायला मिळतात आणि अवगुण कितीक दिसतात, हा आपला ज्याचा त्याच्या चष्म्याचा नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल. जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. अशा भगवान दत्तात्रयाची परमपावन असणारं हे स्थान. खऱ्या अर्थाने जे महात्म्याचे काही लक्षणं, साधूचे काही लक्षणं, संतांचे काही लक्षणं, मुनीचे काही लक्षणं, ऋषीचे काही लक्षणं, मी जे 4 स्तंभ सांगून गेलो. साधू सांगत असताना थोडंसं असं सांगेल. काय साधू आहे? साधनोती परकार्यानी ती साधू जिसने परब्रह्म परमात्मा को साधा है. बरं आपण साधायचं म्हणतो, व्यवहारामध्ये सुद्धा आपण कधी कधी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल काही काही लोक सहज बोलताना म्हणतात, ओ बाबा हे फार मोठे साधू आहेत. म्हणतात हे फार मोठे साधू आहेत. जगन्नाथांना सुद्धा म्हणायचे हे सुद्धा फार मोठे साधू आहेत. पण कशातले? प्रपंचातले. मग त्यांना विनोदाने एकाने विचारलं, का हो प्रपंचातले साधू कस काय?
आता मला ते बोलणं शोभत नाही तरी सांगतो. ते म्हणायचे 4 लेकराचा बाप आहे, सगळ्यात मोठा साधू आहे. विठ्ठल मला विनोद नाही करायचा किंवा साधू ह्या पदाला इतकी कनिष्ठता नाही द्यायची. नका कळू द्या तुम्हाला वेदांत शास्त्र व्याकरण दृष्टीने त्याच्या व्याख्या संत वाङ्मयात इतकं सोपं आणि साधं सांगितलं. मला फक्त नंदकुमार महाराज, बालयोगी नंदकुमार महाराज साधू या पदाला कसे ते सांगायचंय. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पहिलं चरण म्हटलो जवळजवळ अभंग सर्वांच्या पाठातला आहे, कधीतरी ऐकलेला आहे. जुन्या लोकांनी तर सकाळी सकाळी रेडिओवर सुद्धा ऐकलेला आहे. प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंगाचं जे ध्रुवपद असतं त्या अभंगाच्या अर्थाला स्पर्श करून जाणार असतं. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तेथेची देव जाणावा, साधू तोची ओळखावा. इतकी सुंदर व्याख्या तुकोबारायांनी केली की ह्या अभंगात जे कारंजले पासून तर तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. ह्या प्रत्येक लक्षणाने युक्त जो व्यक्ती असेल तो साधू आहे. तोची साधू तो म्हटले असते तर फक्त दूरदर्शी दर्शक सर्वनाम झालं असतं. पण सकारात्मक बोलले तोच म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा साधू नाही. आणि असा साधू ज्या ठिकाणी असेल परमात्मा सुद्धा तिथंच आहे. देव तेथेची जाणावा. विठ्ठल मग तुम्ही म्हणाल महाराज इतकं तुम्ही का लावलं, का इतकं सांगताय. तर माझा उद्देश हा की साधूच्या अवताराचं मुख्य प्रयोजन काय. अवतार झाला तर साधूंचं अवतार कार्य याकरता की जे अज्ञानी जीव दुःखाने काम क्रोधादी विकाराने तापलेल्या जीवांना शांत करण्याकरता आपल्या सर्वांचा उद्धार करण्याकरताच महात्मा मंडळी इथं उद्धार आपला अवतारा करता येते. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे, उद्धार या जन जड जीव. जड जीवांचा उद्धार करण्याकरता ही मंडळी इथं अवतीर्ण झाली. पण ह्या मंडळींना तितकंस जाणणं हे प्रत्येकाचं काम नाही. ज्ञानोबाराय आदी तुकोबारायांच्या अवतार कार्यांपर्यंत, निळोबारायांच्या अवतार कार्यापर्यंत सर्व संत चरित्र जर आपण बघितली तर प्रत्येक संत चरित्रामध्ये इतका संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तितका संघर्ष आपल्या वाटेला 5% आला. काय म्हणतो मी, तितका संघर्ष फक्त 5% जर आपल्याला वाट्याला आला तर आपण ते क्षेत्र सोडून मस्त खुशाल घरी जाऊ. इतकं सगळं ह्या मंडळींनी फक्त याकरता सहन केलं आपल्या सर्वांना सुखी करण्याकरता. सुखी जेने व्हावे जगनी ववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सर्व जगाला सुख प्रदान करण्याकरता, अज्ञानांना सन्मार्गाला लावण्याकरता. खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये सुद्धा माणसं खूप सुखी होण्याचा प्रयत्न करतात ना. हे केलं ते केलं आमकं केलं नंतर सुख मिळेल तमकं केलं. पण खऱ्या अर्थाने ज्या संसाराकडून सुखाची अपेक्षा आहे त्या संसाराचं बीजच दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसाराचं मूळ, संसाराचं बीज दुःखाचं आहे. आणि मग त्याला फळं जर सुखाचे पाहिजे तर कशी मिळणार. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे, असा संसार आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बाभळीचं झाड लावलं आणि त्याच्यापासून हापूस आंब्याची इच्छा करायला लागलो, हापूस आंब्याचं झाड लावलं आणि चांगले सुळे सुळे काट्याची अपेक्षा करायला लागलो, बीज बोये बबूल का आम कहाँ से आए. ज्या पद्धतीने बाभळीच्या झाडाकडून फक्त काट्याचीच अपेक्षा आणि आंब्याच्या झाडाकडून फक्त आंब्याचीच अपेक्षा, तसं संसाराकडून फक्त दुखाचीच अपेक्षा
आणि परमार्थामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फक्त सुख आणि सुखाचीच अपेक्षा. विठ्ठल बरं, इथं बसलेल्या सर्वांना कुणाला सुख नकोय असं कोणी आहे का? बरं, तुम्हाला पाहिजे किंवा नाही पाहिजे माहिती नाही, पण मला सुद्धा सुख पाहिजे. रिक्षामध्ये जर शंकरजी आपण आळंदीहून आलो तर नको, दगदग होईल, रिक्षा आदळेल म्हणून आपल्याला कारमध्ये बसून जायचं. म्हणजे शारीरिक सुखाची अपेक्षा करतो का नाही आपण? कधी कधी आपल्याला कोणीतरी खूप चांगलं म्हणावं, महाराज खूप चांगले आहेत, आळंदीला राहतात, खूप चांगलं बोलतात, आपली स्तुती करावी, म्हणजे वाचिक सुखाची सुद्धा आपण अपेक्षा आहेत का नाही? पुन्हा एखाद्याने आपल्याबद्दल चांगले संकल्प करावे, आपण मानसिक सुखाची पण अपेक्षा करतो का नाही? सांगण्याचं तात्पर्य सुख सगळ्यांना पाहिजे, दुःख कोणालाही नको, पण आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वरवरच्या सुखाला आणि वरवरच्या दुःखाला काहीही किंमत नाही. सांगितलं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःखाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि स्वसुखाची प्राप्ती हेच मोक्षाचं स्वरूप आहे. विठ्ठल काही महात्मे हे आपल्या वाणीच्या द्वारे उपदेश करून शास्त्राने सांगितलेला उपदेश समाजाला त्या मार्गाला लावतात. आणि काही महात्मे आपल्या वाणीने काही सांगत नाहीत, पण आपल्या स्वतःच्या आचरणामधून ते दाखवून देतात की शास्त्र काय सांगतंय, संत वाङ्मय काय सांगतंय, संत प्रमाण काय सांगतंय. याच्या पुढचं सांगू का की आपलं आस्तिक शास्त्र काय सांगतंय, काही महात्म्याच्या नुसत्या वागण्यातून. मग ती आचार्य शब्दाची एक व्याख्या केली, मला ती नाही सांगता येणार तरीही सांगतो की काही महात्मे आपल्या आचरणातून ते शास्त्र आचरण करून दाखवतात, खऱ्या अर्थाने ते आचार्य ह्या पदाला शोभतात. विठ्ठल आणि असे महात्मे जे आपल्या स्वतःच्या वागण्यातून समाजाला त्या स्थितीला, दुःखी जीवांना त्या स्थितीला प्राप्त करून देतात. अर्थ प्राप्त करून देतात म्हणजे नेमकं काय करतात ते म्हणतात का? तू चला ठीक आहे, तू स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, तू कारण देह नाही, एवढं म्हणून काम होऊन जातं असं नाही. हे सगळं करण्याकरता आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, आपलं ज्ञान झालं पाहिजे. आपण आपलं कशाला म्हणतो, परख कशाला म्हणतो? जे आपलं नाहीच कधी त्याला आपण आतापर्यंत आपलं म्हणत आलो, आणि जे वास्तव आपलं आहे त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. हा हात रुमाल कोणाचा आहे? शुक्राचार्य महाराज. आपला नाही, माझा आहे. आपला म्हणल्यावर तुम्हाला द्यावा लागेल मला, नाही का? हा हात रुमाल माझा आहे. बरं, ते महाराज किती म्हटले माझा आहे तर त्यांचं होईल का? म्हणजे माझं ते असतं की जे भूतकाळातही माझं होतं, वर्तमान काळातही माझं आहे आणि भविष्य काळातही माझं राहणार आहे. ज्ञानोबरायांनी खूप सुंदर व्याख्या केली बरं का महाराज आपल्यासाठी. हे आपल्या हात रुमाल आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, मनोनी गताचे न शोची. जो आपल्या स्वतःचं स्वस्वरूप आपलं आहे, आणि काही जण त्या स्वस्वरूपाचं चिंतन मनन निधिध्यासन शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करतात, आणि काही जण आपल्या अनेक जन्माच्या पुण्याईने, अनेक जन्माच्या साधनेने जे योगभ्रष्ट महात्मे असतात, पाठीमागं ते केलं, शाब्दिक ज्ञानाने त्या स्थितीपर्यंत गेलो, पण आता पूर्वजन्मीच्या त्या शाब्दिक ज्ञानाच्या आणि गुरुमाऊलीच्या कृपेने आपल्या स्वतःच्या आचरणातून दाखवून देतात की आपलं काय आणि परख काय. खऱ्या अर्थाने ते महात्मा याकरता मी सांगतो, खरं सांगू का भाऊ, स्तुती म्हणून नाही सांगणार. ज्या बाबांचा मी अनुग्रहित आहे, शिष्य आहे, ते म्हणायचे माझी समाधी बांधू नका रे पुरवू. आता मराठवाड्यातली थोडीशी त्यांची भाषा सांगतो. अरे बाबा, मला दगडाखाली बसू नका. दगडाखाली बसणारा साधू नसतो. आता ते काही म्हातारे माणसं हे बाबा, मग काय करायचं? अरे मला नर्मदात टाका, नाही तर गंगेत नेऊन टाका, नाहीच काही जमलं तुम्हाला तर जाळून टाका. खऱ्या अर्थाने प्रत्येक मार्गातले एक
अंत्यविधीचे वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत, कुणी कशा पद्धतीने करतं. शैव संन्यासी महात्मा ही समाधी, त्यामध्ये 2 प्रकारची समाधी, एक भूसमाधी आहे, एक जलसमाधी आहे. खाली जमिनीमध्ये समाधी लावली त्याला भूसमाधी, आणि गंगेच्या ठिकाणी अथवा नर्मदेच्या ठिकाणी अथवा पाण्याचा जिथे जलसाठा भरपूर आहे अशा ठिकाणी त्या महात्म्याला एक लाकडाची पेटी तयार करून किंवा मग त्याच्या शरीराला मोठं वजन बनवून त्या पाण्यात टाकलं की त्याला जलसमाधी असं म्हणतात. पण खरं सांगतो, ह्या ठिकाणी जे मला काही गोष्टी मान्य आणि माझ्या पूर्व परंपरेला काही ज्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला ह्या स्थानावरती पाहायला मिळाल्या. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जीवाला असं स्वतः आचरण करून दाखवतात. पण हे सगळं सुख मिळणार कशाने, दुःख दूर होणार कशाने, तर आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाने. मग स्वस्वरूपाचं ज्ञान कशाने होईल, तर शब्द ज्ञानाने होणार नाही. अनुभवजन्य गुरुमुखातून जे आपण शास्त्र श्रवण केलं तेही परंपरेनं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तनो मनो जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. त्या ज्ञानाशिवाय आपली मुक्ती होऊ शकणार नाही. शास्त्र वाक्य आहे, श्रुती माऊली सांगते, रीते ज्ञानन्न मुक्ति ही, ज्ञान के सिवाय मनुष्य मुक्त नहीं हो सकता है. आणि मग ते ज्ञान कुठे, तर ज्ञानोबारायांनी एकदम साधं साधं सांगितलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. खरं महात्म्याकडे आपण गेलोत का, आपल्या नको नको त्या गोष्टी नाही सांगायच्या. त्यांना सांगायचं का हो, आतापर्यंत किती वेळा तरी जन्माला आलो असेल, इथून पुढे सुद्धा मेलो, काही वासना शिल्लक राहिल्या तर पुढेही जन्माला येईल, किती ह्या फेऱ्यामध्ये पडू, आणि आतापर्यंत किती फेरा झाला याचं गणितच नाही ना. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम. यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. कितीतरी वेळा आपण जन्माला आलोत. विठ्ठल विठ्ठल. कितीतरी वेळा जन्माला आलोत, कितीतरी वेळा मरायलोत, पुन्हा पुन्हा जन्मायला लागलोत आणि पुन्हा पुन्हा मरायला लागलोत. कशा करता? एक साधा प्रश्न विचारतो, आपण जीवन जगत असताना काहीतरी हे शरीर चालावं म्हणून काहीतरी खातोच ना. बरं एवढंच नाही, तुकोबरायांसारख्या महात्म्याने आमच्यासारख्या संन्यासाला सुद्धा सोडलं नाही. सांगितलं तुम्ही संन्यासी जरी झाले ना, पण कलियुगामध्ये अन्नमय शरीर आहे, तुम्हाला जेवावं लागणार. दुपारच्या वेळेला भिक्षाम देही नारायण हरी म्हणावंच लागेल. किती जरी झाला संन्यासी माध्यान्नासी तोंडवासी. खरं आपण आपल्याला जे अनुकूल प्रमाणात संतांची ती घेतो, आणि जे आपल्याला अनुकूल नाही ते घेत नाही. कधी एखाद्याला वारीला चला म्हटलं, कंटाळा आलेला असला की तो म्हणतो नाही, नलगती सायास जावे वनांतरा. मग काय करायचं म्हणतो, ठाईच बैसोनी करा एकच. का हो, नामस्मरण करा ना, नाही तर चला ना तीर्थाला जाऊ. ते लगेच म्हणतो तीर्था आटी नलगे भ्रम. बर मग भजन करा ना. नाही, काय करायचं, आम्हाला स्वर नाही, ताल नाही, तुम्ही करा भजन. इतकं सुंदर सांगितलं बघा. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला, सुस्वर नाही देवे, नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो की ज्ञानाशिवाय मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. ते ज्ञान कुठे, ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्या गुरु महाराजांजवळ आहे. बरं, गुरु शब्दाची व्याप्ती सांगत असताना शास्त्रामध्ये सांगितलं कोण गुरु, जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू आहेत ते गुरु. श्रोत्रिय
ज्यांनी वेद आणि वेदांगाचं स्वतः अध्ययन केलं, वेद आणि वेदांगाचं अध्ययन करून स्वतः त्या ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले आणि इतरांना सुद्धा त्या स्थितीला प्राप्त करतात. नाहीतर सध्या गुरु पुष्कळ झालेले आहेत. तुकोबरायांनी त्यांना चपराक दिली, कोणी करीती गुरु गुरु आणि भवती भारू शिष्याचा. सांगितलं अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. आपल्या साधकाच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसे करून ज्ञानरूपी प्रकाश प्रकाशित करणारे गुरु. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी सांगितलं की ज्या ठिकाणी गुरु महाराज आहेत त्या ठिकाणी ज्ञान आहे. शास्त्रांनी व्याख्या केली, जे श्रोत्रिय आहेत आणि जे ब्रह्मनिष्ठ आहेत. श्रोत्रिय म्हणजे वेद वेदांगाचं अध्ययन केलं, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलं आणि ते ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करून तीच निष्ठा तीच स्थिती त्या ठिकाणी प्राप्त झाली. अर्थातच ब्रह्मनिष्ठता प्राप्त झाली. ब्रह्माच्या ठिकाणी निष्ठा झाली, स्वतःही ब्रह्मनिष्ठ झाले आणि इतरांनाही जे संपर्कात येतात त्यांना सुद्धा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात ते सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल. सांगतात सगळ्यात पहिले गुरु, नंतर श्री गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू. आपल्याला आपल्या हिताचं आपल्या स्वस्वरूपाचं कळवतात ते गुरु. बघा आपण पाहतो म्हणतात महाराज इतकं काय गुरु शिष्य परंपरेला वारकरी संप्रदायामध्ये इतकं अत्यंत महत्व आहे. पण आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर असं लक्षात येईल कधी कधी लांब लांबपर्यंत त्या गुरु शिष्य परंपरेचा काहीच आपला संपर्क जाडजोड अवमेळ झालेला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर महाराज बघा, निवृत्तीनाथ महाराज बघा, नामदेवराया बघा, विसोबा काका बघा, जगद्गुरु तुकोबाराय बघा, बाबाजी चैतन्य महाराज बघा, नाद बाबा बघा, जनार्दन स्वामी महाराज बघा, जगद्गुरु तुकोबाराय बघा आणि थोर सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज बघा. ही जर परंपरा, हे जर चरित्र आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की एवढी प्रगल्भता इतरत्र इतर संप्रदायामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. विठ्ठल मी तर म्हणतो की या गुरु शिष्य परंपरेमध्ये पहिल्यांदाच अशी एक परंपरा असेल की एकाच आईच्या पोटी जन्मलेले निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबाराया एकाच आईच्या पोटी जन्मलेले सहोदर, पण आयुष्यभर इतकी गुरु शिष्यपणा सांभाळा, कधीही अवज्ञा केली नाही. ज्ञानोबारायांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथांचे शब्द आहे, अवज्ञा कधी नाही केली येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. आपण व्यवहारात कोणाला तरी गुरु मानतो, कोणाला तरी शिष्य करतो आणि नाही पटलं की परत त्याच्याकडे डोकून सुद्धा पाहत नाही. आळंदीमध्ये आल्यानंतर आपले सुरुवातीला गुरु वेगळेच असतात, नंतर चांगले नाव लौकिक मिळवलेले प्रसिद्धी मिळवलेले गुरु असतात. विचारल्यानंतर प्रसिद्ध गुरूंचं नाव आपल्याकडे येतं आणि सुरुवातीला आपल्याला ज्यांनी धागीनता शिकवली म्हणजे पखवाजवाल्यांना नाही म्हणत बरं, ही परिस्थिती आहे. सुरुवातीला वैद्य बाबांकडे मी पखवाज शिकण्याकरता गेलो. बाबा मला म्हटले तुला बोल बसत नाही पण तू बोलका माणूस आहे, तू कीर्तन कर, कीर्तनात तुझं जमल. शिष्याच्या ठिकाणी असणारा त्याच्या ठिकाणी काय गुण आहे, तो कशाचा अधिकारी आहे हे त्याला ओळखणं, त्याला त्या स्थितीला लावणं. तुकोबारायांच्या गुरु परंपरेच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की मला माझ्या श्रीगुरूंनी सापडवलं आणि कृपेचा कर माझ्या मस्तकावरती ठेवला. गंगा स्नाना जाता वाटे सापडविले आणि मस्तकी तो कर ठेविला जाना. मी गंगा स्नानाला जात असताना, पण हे सगळं घडलं कसं तर स्वप्नात घडलं नाही का. मग स्वप्नामध्ये केलेला अनुग्रह वारकरी संप्रदायामध्ये जर जगद्गुरु बनवतो तर आपण सर्वजण किती भाग्यवान आहोत. आपल्याकडे किती छान किती सुंदर असे महात्मा आहेत. म्हणजे स्वरूपाने दिसायला पोशाखाने म्हणत नाही मी, मोठे विवेकवान वैराग्यवान
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे अनेक महात्मा, आणि त्या महात्म्याच्या चरणी जर आपलं जीवन समर्पित केलं ना, खरं सांगतो आपण, आता सध्याही असे काही महात्मा आहेत की त्यांच्या फक्त साधनेने आणि तपस्येने आपल्या सर्व जणांचं हे जीवन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं गुरुतत्वाला इतकं मोठेपण का, तर गुरु हे ज्ञानासाठी, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, ह्या श्लोकावर टीका करत असताना सांगितलं शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका, त्यामध्ये सांगत असताना सांगितलं गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. महाराज इतकं सगळं कशा करता म्हणले, ज्ञानाशिवाय मुक्त व्हायचं नाही. ते ज्ञान कुणाकडे, गुरु महाराजांकडे. मग ते कशा पद्धतीने करतात म्हटले, आपण त्यांना शरण जायचं. त्यावेळेस ते सांगणार की ह्या ज्ञानाचं स्वरूप काय. मग तू स्थूल देह नाही, तू सूक्ष्म देह नाही, तू कारण देह नाही, तू या सर्वांचा साक्षी आहे. आणि ज्या वेळेस असा साक्षी भाव आपल्या ठिकाणी येतो, निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण होतं. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, गुरुदेव पंढरीनाथ भगवान की जय, महादेवेश्वर महाराज की जय. आणि मग ते ज्ञान आपल्याला जर आपल्या गुरु महाराजांकडून घ्यायचं, तर मी नुसतं कीर्तनातून ओरडून सांगतोय यामुळं नाही घ्यायचं. गाथा पारायण इथं चालू आहे. वारकरी संप्रदायातली प्रस्थानत्रयीतला पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीतील शेकडो ओव्या ज्ञानोबारायांनी सद्गुरु स्तवना करता खर्च केल्या. साखरे महाराजांच्या साधक आश्रमाने एक ज्ञानेश्वरीतील मंगळाचरणे व सद्गुरु स्तवने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. माझे मित्र शंकर महाराज मला म्हणत असतात कधी विनोदाने, तुम्ही जोग महाराज संस्थेच्या परंपरेतले साखरे महाराजांचं का म्हणता, म्हणजे ते असं विनोदाने म्हणतात हा. पण ते म्हणत असताना मी त्यांना असं म्हणतो की कुठलीही परंपरा असू द्या, पण जिथून आपल्याला काही घ्यायला मिळतं ना, ते निश्चित घ्या. आणि खरं सांगतो, एवढी मोठी परंपरा आहे साखरे घराण्याची सुद्धा, आणि त्यांचे ग्रंथ सुद्धा. ज्या पद्धतीने आपली धारणा, आपली स्थिती, आपला अधिकार असेल तसं आपल्याला जाणवतं. गुरुवर्य कुरेकर बाबांचं कीर्तन आहे, मला वाटतं काल्याच्या आदल्या दिवशीचं, पुण्यतिथीच्या दिवशीचं बहुतेक जागराचं कीर्तन आहे. बाबा पाठात सांगत असताना सांगायचे की एका गावामध्ये एक 10-12 आंधळे होते, आणि गावामध्ये हत्ती आला, आणि ते आंधळे म्हणायला लागले की मला हत्ती पाहायचा आहे. आता डोळ्यांनी तर आंधळेन पाहणार कसं, तर आंधळे माणसं असं चाच पडून पाहतात आपल्या हाताने. काही भागामध्ये चापून पाहतात. सगळ्यांचं पाहून झालं ना, आंधळे सोडले हत्ती पाहण्याकरता. ते आंधळे पाहणार कसे, चापून. कोणी सोंडीला हात लावला, कानाला हात लावला, दाताला हात लावला, पाठीला, पोटाला हात लावला, शेपटीला, पायाला हात लावला. विचारला अहो हत्ती कसा आहे, कोणी म्हटलं खांबासारखा आहे. ज्यांनी पायाला हात लावला. हत्ती कसा आहे म्हटले झाडू सारखा आहे. ज्यांनी शेपटीला हात लावला. म्हटले हत्ती कसा आहे म्हणले सुपासारखा आहे. म्हटले हत्ती कसा आहे म्हणले एखाद्या लाकडाच्या फार मोठ्या मेढीसारखा आहे. जसे ते आंधळे, तसा आपण परमार्थातले आपल्याला ज्या ज्या पद्धतीने ज्ञानाचा अधिकारी, वैराग्याचा अधिकारी, भक्तीचा अधिकारी जो जसा असेल त्या पद्धतीने संतांनी त्याला उपदेश केलेला आहे. कामी गुंतले रिकामे जपी तपी येथे जमे लाविले दमामे मुक्ता आणि मुमुक्षा. ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने सांगितलं. ज्ञानाचा अधिकारी असेल तर सांगितलं श्री गुरु महाराज त्याला उपदेश करतात. ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्यायातील एक मोजक्या 2-3 ओव्या सांगतो. आपली वेळ जवळजवळ होत आलेली असं मला वाटतं. वेळेमध्ये सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल नमो विशदबोध विदग्धा
चरणारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे ते मोतिया भिंगू देणे तैसे होईल तैसिये स्तुतीची बोलणी उगाची माथा ठेविजे चरणी हेची भले 10व्या अध्यायामध्ये तसं तर सुरुवातीलाच पहिल्या अध्यायामध्येच मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार परू संसार पुरू मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी मनोनी जाणते नो गुरु भजिजे इथं ज्ञानोबारायांनी जाणता हा शब्द वापरला जाणता वेगळा आणि नेनता वेगळा ज्याला काहीच कळत नाही त्याला आपण नेनता म्हणू आणि ज्याला सगळं कळतं त्याला जाणता म्हणू मग तुम्ही एखादी मोठे काही डिग्री हासिल केली असेल फार आळंदीला पंढरपूरला शिकलेले असाल पण तुम्ही काय करा किती जरी काही केलं तरी जाणते हो म्हणून गुरुसी भजा आणि भज भजती ह्या धातूपासून भजिजे हा शब्द झालेला आहे भज सेवायाम सेवा ह्या उद्देशाने भज धातू येतो की आपण आपल्या जीवनामध्ये सेवा करावी आणि खऱ्या अर्थाने ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर सेवा रूपी दरवाजातूनच ज्ञानाकडे जावं लागतं तेथ सेवा हा दारवंटा जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी बघा आमचे माणसं आम्हाला सांभाळून घेतात विठ्ठल तसं थोडं विषयांतर नाही करणार पण जाताना एक थोडंसं सांगतो हे महाराज तर आमचेच घरचेच हे यांना मी काय पाहिलं नाही कधी नाही का पण मी यांना थोडंसं म्हटलं थोडं ओढून वाजवा कधी कधी आमच्या आळंदीमधले असे मुलं झाले त्यांना असं जर काही म्हटलं की एक मुलगा तर असं मी एका कीर्तनकारांच्या समोर पाहिला कीर्तनकारांचं नाव सांगतो हरिभक्ती परायण आबासाहेब महाराज गोडसे वारकरी संप्रदायाचे भीमसेन जोशी त्यांना म्हटलं जातं आबा फक्त म्हटले अरे थोडं ते व्यवस्थित कर त्याने ते तसंच ठेवलं आणि उठून गेला मला म्हणजे त्रुटी किंवा कुणाचं हे सांगायचं नाही पण मी महाराजांना म्हटलो पण माझा काय असा उद्देश असं नाही थोडंसं हळू म्हटलं ओढून म्हटलं ना एकदम चांगलं वाटतं आपल्यालाही म्हणण्याचा आनंद तुम्हालाही वाजवण्याचा आनंद आणि ऐकणाऱ्यालाही थोडंसं बरं वाटतं विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी सांगितलं की असे माझे श्री गुरु त्यांना मी नमस्कार करतो नमन करतो कुणाला नमस्कार करता तर विशद बोध विदग्धा जे बोध विशद करतात अर्थात ज्ञान स्पष्ट करण्याची कला ज्यांची आहे त्या ज्ञानाने अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होतो कितीतरी उपमा कितीतरी विशेषण श्री गुरूंना दिली आणि सांगितलं की आपल्या बुद्धीच्या जोरावरती एवढं सगळं होऊ शकत नाही मग काय तर उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले म्हटले श्री गुरु महाराजांना इतकं महत्व का तर आपल्या जीवनातील कृतार्थता पूर्ण होण्याकरता ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान श्री गुरूंकडे आहे मग अशा श्री गुरूंनी जर आपल्यावरती कृपा केली निश्चितच आपल्या जीवनाची सार्थकता झाली विठ्ठल कृपा शब्द इथं अत्यंत महत्वाचा आहे कृपा कशाला म्हटलं जातं नादबाबांची भागवतातली ओवी आहे कृपेशी स्वतंत्र जन्म नाही कृपा उपजे साधूचे निदेही जेथ कृपा उपजे पाही तो साधू जाणावा ज्या ठिकाणी कृपा जन्माला येते ते साधू आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग ज्या ठिकाणी कृपा जन्माला येते ती साधू आहे
मग काय कृपा आहे म्हटले, अहो व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो ना, एखादी काडी जरी दिली लावायला, कळालं ना, इथं कोणाला नाही कळू, माझे मित्र शुक्राचार्य महाराज आहे, ते बरोबर मला सांगतात. दात कोरण्या करता म्हणतो महाराज मी, लावायला कशाला. व्यवहारात म्हणतात वा 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 कृपा झाली. ही कृपा नाही. काही शब्द इतके उच्च असे असणारे शब्द आहे, पण व्यवहारामध्ये आपण त्याचा पार करून टाकला. आपल्या प्रत्येकाची एक कुलदेवी आणि एक कुलदेवता असते. महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचे देव हे खंडोबाराय आहे. आणि एखाद्याने काम केलं आणि त्याच्याकडून बिघड झाली की लोक म्हणतात केला का खेळ खंडोबा. एखादा व्यवहारामध्ये त्याला काही कळत नसलं, निवळ बावळट असला की लोक त्याला म्हणतात ते भोळा आहे. पण भोळा नाही. परमार्थामध्ये हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानियासी गर्भवास, भाळे भोळे जन गातिरे साबडे, त्यांचे प्रेमावडे विठ्ठलासी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. सांगितलं की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ते ज्ञान गुरु महाराजांकडे, गुरु महाराजांचं स्वरूप सांगितलं, जे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहेत. मग ते काय करतात तर बोध करतात. कशा पद्धतीने ते बोध करत असताना, बोधा नाही आपपर, बोधा करू नये अंतर, साधू नाही आपपर, नाही विचारित, मेघ हगंदारी शेत. कोण आपला आहे कोण परखा आहे हा भाव त्याचा नाही. थोडं संतांचा भाव सांगत, लक्षण अंतरंग लक्षण सांगत असताना नादबाबांचा एक वासुदेव पहा, आणि त्याच्यातल्या प्रत्येक चरणात जे लक्षण सांगितले, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, विषयी विरक्त जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार, जाणीव शाणीव ओझे सांडून या दुरी. म्हणजे ह्या वासुदेवामध्ये जे लक्षण सांगितले ते सर्व साधूचे अंतरंग लक्षण. विठ्ठल आपण सांगत होतो की कृपा कशाला म्हटल्या जातं. मग आपण म्हटलं की व्यवहारात कृपा शब्दाचं पार मातेर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण खऱ्या अर्थाने कृपा स्वस्वरूपाबद्दलची झालेली कृपा त्याला म्हणावं आत्मकृपा. आपल्या गुरु महाराजांनी आपल्यावरती केलेली कृपा त्याला म्हणावं गुरुकृपा. देवाने केलेली आपल्यावरती कृपा त्याला म्हणावं ईश्वर कृपा. आणि शास्त्र गुरुमुखातून जे आपण शास्त्र श्रवण केलं आणि त्या शास्त्रात सांगितलेले प्रमेय सहज सहज आपल्याला लक्षात येत असतील आणि त्या प्रमेयावरती आपण स्वतः आपली बुद्धी आरूढ होत असेल, त्याला म्हणावं शास्त्रकृपा. विठ्ठल आणि त्यामध्ये जी गुरुकृपा सांगितली, त्या गुरुकृपेमध्ये गुरु महाराज अनेक प्रकारे कृपा करतात. नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी साधक त्या स्थितीला प्राप्त होतो. एका कासविनीने आपल्या पिलाची काय खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली असते, पण नुसतं आपल्या दृष्टीने पाहिलं तरी त्या पिलांचं पोट भरतं. पण काही लोकांच्या नजरेची ताकद असं सांगितलं, एखादा विवेकवान वैराग्यवान सत्पुरुष असेल आणि त्याच्याकडे एखाद्या कामुक स्त्रीने पाहिलं, माझे शब्द नाही नामदेवरायांचे शब्द आहेत, जववरी रे तववरी वैराग्याचे ठाण, कामिनी कटाक्ष बाण लागेना. नजरेची ताकद आहे. पायाखाली ठेवलेले शनी महाराज रावणाने पालथे टाकलेले उताने केले, नजरा नजर एक झाली. हनुमंतरायाने सर्व लंका त्या दिवशी जाळली. त्याची ताकद. पण गुरु महाराजांनी आपल्या शिष्याकडे पाहिलं तर साधक त्या स्थितीला प्राप्त होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, काहे दिठी जयावरी झळके, काहा पद्म करो माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशीसी. काहे दिठी जयावरी झळके म्हणजे नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी साधक त्या स्थितीला प्राप्त होतो. त्याला म्हणायचं दृष्टीकृपा. परत साधकाच्या मस्तकावरती हात ठेवला, काहा पद्म करू माथा पारुखे.
सामान्य हात नाही पद्मकर सांगितला, तो जर त्या शिष्याच्या मस्तकावरती ठेवला तर साधक त्या स्थितीला प्राप्त होतो. म्हटले महाराज आता किती वेळ लावायचा, 8:45 वाजले ना. महाराज म्हणतात आता आवर्त घेतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराचार्यांचे 4 शिष्य झाले. सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, हस्तमलकाचार्य आणि त्रोटकाचार्य. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बहुजनांना सर्व वारकरी वाङ्मयाचा, सर्व कीर्तनकाराचे जनक सद्गुरु जोग महाराज यांचे सुद्धा 4 शिष्य. गुरुवर्य वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज, गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, गुरुवर्य वैकुंठवासी मारुतीबुवा गुरव, गुरुवर्य वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर. बघा, भगवान शंकराचार्यांची सुद्धा 4 शिष्य, सद्गुरु जोग महाराजांची सुद्धा 4 शिष्य. आणि आपल्या पाठीमागण पुढं काय मेळच नसतो त्याचा, नाही का. आणि व्यवहारात एक म्हण, एक ना धड. हस्तमलकाचार्य जन्माला आले, रडले नाही, हसले नाही, बोलले नाही. आचार्य घरासमोर आले, आईने कडेवरती घेतलेलं मुलाला द्यायचा हा मानस आईच्या मनामध्ये. आचार्यजींनी त्या ठिकाणी नारायण हरी म्हणून भिक्षेसाठी आवाज दिला. आईने बाळाला समोर घेऊन आले आणि सांगितलं, आचार्यजी जा ह्या बाळाला घेऊन तुमच्या सोबत. आपल्या लोकांचं असंच आहे महाराज, ज्या रंगवलेल्या सुपाऱ्या असतात त्या पूजेला, आणि गाई माथारी झाले की दान करायचे, आणि पोरं बिघडले की आळंदीला पाठवायचे. मुलगा काहीच कामाचा नाही. आचार्यजी म्हटले घेऊन जा. आचार्यजींनी पाहिलं दिव्य दृष्टीने हा कोणी सामान्य महात्मा नाही, आणि त्याला काही प्रश्न केला. कस्त्वम शिशो कस्य गुतोसी गंता किन्नामते त्वम कुता गतोसी एतन्मयोक्तम वदचार्भकत्वम मत प्रीतये प्रीती विवर्धनोसी. कस्त्वम शिशो, हे बाळा तू कुठून आलास. किन्नामते त्वम, तुझं नाव काय आहे. कुतः गतोसी, येण्याचं प्रयोजन काय. आणि जो मुलगा जन्माला आल्यानंतर रडला नाही, हसला नाही, बोलला नाही, मठ्ठ असा, आणि त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम विठोबार घुमाये. विठोबार घुमाये, 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 विठोबार घुमाये. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. गुरुकृपे ज्ञानोबारायांनी आपल्या साधक जीवनाची फलश्रुती ह्या शेवटच्या चरणातनं सांगितली की माझ्या गुरुकृपेने मी तरल्या गेलो. मीही तरल्या गेलो, आणि तुम्ही सुद्धा जर गुरु महाराजांच्या विषयीची अनन्यता तुमच्या ठिकाणी ठेवाल तर तुम्ही सुद्धा तरल्या जाल. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि 2
चरणामध्ये दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत एक राजाच्या राणीचा, तिला काही वेगळे संकल्प करण्याची गरज नाही. तिनं जे जे संकल्प केले, काय समर्थाची कांता कोरांना मागे, नाही का, बाईला काही वेगळं म्हणावं लागत नाही. ही इमारत आमच्या यांची आहे, ती म्हणती माझं आहे. तसं आपल्या श्री गुरु महाराजांच्या कृपेने, ईश्वर कृपेने आपल्याला सर्व गोष्टी सहज सहज मिळतात. हा परमार्थातला फार मोठा अनुभव आहे. सांगितलं कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितासे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, पायाच्या पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम च यद्भवे तत्सर्वं क्षम्यतां देव, प्रसीद परमेश्वर. झालेली वाङ्मयीन सेवा ब्रह्मलीन बालयोगी परमपूजनीय वंदनीय अर्चनीय नंदकुमार महाराजांच्या चरणी समर्पित करतो. गुरुवर्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या अर्थातच निर्वाण महोत्सवाच्या प्रित्यर्थ हे 27वे वर्ष परमपूज्य भाऊंच्या आदेशातून माझ्याकडे ही सेवा आली. खरं सांगतो, आम्ही एक काही मोठेपणा हे ते सांगण्याकरता ह्या ठिकाणी आलो नाहीत. खूप संपूर्ण वरती काश्मीर तर खाली कन्याकुमारी मी एकटा फिरलेलो पठ्ठे. ज्या ठिकाणी भगवान शंकराचार्यांनी तपस्या केली काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये, तिथं शंकराचार्य पहाडी म्हणून जे ठिकाण आहे, आता तर खूप सुंदर झालेलं आहे, आता काही तशी भीती नाही. पण त्यावेळेस जवळजवळ 1 महिनाभर आम्ही तिथं मी एकटा राहिलो. एकटा, कोणी सोबत नाही, काही व्यवस्था नाही, एकटा त्या ठिकाणी जाऊन राहिलो. तर सांगण्याचं की पुष्कळ पाहिले आम्ही, लोक खूप पाहिले. पण तुम्हाला खरं सांगू का, आपला घरचा डॉक्टर असला का माणसाला गुण येत नसतो आणि जवळचं माणूस कळत नसतं. पाठीमागं कुंभमेळ्याच्या अगोदर काही कारणाने मी इथे YCMला आलो होतो आणि मग माझे मित्र शंकरजी गुरुबंधू आहेत, त्यांनी मला म्हटलं या इकडं, मी दत्त आश्रमात आलेलो आहे. याच्या अगोदरपासूनही दत्त आश्रम नाव ऐकूनही मी प्रत्यक्ष कधी आलेलो नव्हतो. आलो, भाऊंचं माझं बोलणं झालं, कुंभमेळ्याच्या संबंधानेही झालं. भाऊंनी त्यावेळेस मला एक सेवा सांगितली होती की कुंभात असं असं आपल्याला करायचं बघा. पण त्या ठिकाणाहून जी मला उत्तरं मिळाली ते मला योग्य वाटलं नाही भाऊंना सांगण्याकरता, म्हणून मी काही बोललो नाही. आणि त्यावेळेस त्याच्यानंतर भाऊंनी आता परवा परत माझ्याशी संपर्क केला, सांगितलं. आणि ज्यावेळेस मी आलतो त्यावेळेस आपले हे ढमाले काका पण ह्या ठिकाणी होते. ते सहज बोलताना बोलले, म्हणजे मी काय त्यांची स्तुती नाव घेऊन मला बोलावं असं परत अपेक्षा नाही. एक सहज सांगतो वस्तुस्थिती. ते म्हटले महाराज, भाऊंना म्हटले भाऊ आपल्याकडे बोलवा ना महाराजांना. ते सहज म्हणून गेले. पण ह्या स्थानाचं माझं काहीतरी ऋण, काहीतरी माझ्या वाटेची सेवा म्हणून आपल्या सर्वांचं दर्शन करण्याचा योग आला. यथामती यथावकाश संत ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीने मला बुद्धी प्रदान केली त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. ह्या ठिकाणी जे सर्व आपले वारकरी मंडळी आहेत आमच्या आळंदीतील, आपले साधक हृदय हरिभक्तीपरायण गुरुवर्य माधवबाबा यांच्या आश्रमातील सर्व विद्यार्थी आहेत, नाही का, आमचे गुरुबंधूच असणारे आपले ब्रह्मचारी वेदांतचार्य समाधान चैतन्यजी महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले शंकरजी महाराज आहेत, आणि ह्या आपले बाबा ऋषिकेशचे स्वामी शंकर महाराज आहेत, ते पण ह्या ठिकाणी आहेत. परत आपले आवर्जून भाऊ आहेत. खऱ्या अर्थाने आमच्या संन्याशांमध्ये कोणाला भाऊ मामा आमकं हे असं म्हणण्याचं नाही, पण खरं त्यांना भाऊ म्हणताना एक आपुलकी वाटते. आणि रस्त्याने ज्या वेळेस मी चाललो, 1-2 मिनटं घेतो, एक
अजून 5 मिनिटं बाकी आहेत. मी चाल देणार नाही तुम्हाला, मी माझ्या चालीवरचा माणूस आहे नाही का. रस्त्याने मी प्रदक्षिणा करत होतो, मला गिरी महाराज भेटले आपल्या आश्रमातले बाबांच्या, आणि मग त्यांनी मला पत्रिका दिली. दिल्यानंतर त्याच पत्रिकेत मी तिथंच पाहिलं, सगळं पाहिलं. अनेक नावं मला पाहायला मिळाले, व्यवस्थापन पाहायला मिळालं, नियोजन पाहायला मिळालं, आयोजक पाहायला मिळाले, उपस्थिती पाहायला मिळाली. पण ते सगळं पाहत असताना मी एक नाव शोधत होतो भाऊंचं, ते मला कुठंही पत्रिकेत पाहायला मिळालं नाही. मी त्यांची स्तुती करत नाही, स्तुती पण मी करत नाही कुणाची, आणि निंदाही करत नाही. आम्ही फार डांबरट माणसं आहे, म्हणजे वास्तवात जगणारे नाही का. स्तुती करून आपल्याला कोणाकडून काही घ्यायचं नाही, आणि आपलं काय कोणी बिघडवलं नाही म्हणून त्याची निंदाही करायची नाही. तर अशा सुंदर ठिकाणी येऊन मला सुद्धा खूप आनंद मिळाला. सुंदर सगळ्यांनी साथ दिली. जाताना फक्त एवढं सांगेल, कधी कधी एक ऐकणाऱ्यांची अपेक्षा असते की महाराजांनी खूप प्रमाणं द्यायला पाहिजे होती. कधी खूप प्रमाणं दिली, काय महाराज बोललेच नाही, प्रमाणं दिले. कधी कधी आमच्यासारखे बोलले, महाराज व्याख्यान केलं, काही म्हटलेच नाही. तसं काही नाही, मला सांगायचंच होतं, कारण की मला असं वाटू लागलं मी अजून किती सांगायला पाहिजे. खरं तुम्ही सर्व लोक वेळेची मर्यादा पाळणारे, मलाही जायचं आहे म्हणून वेळेत थोडंसं हे केलं. नाही तर तुमची इच्छा असली तर 9 ते 11 पुन्हा चालू देऊ आपण. झालेली सेवा परमपूज्य महाराज श्रींच्या चरणी समर्पित करतो. गुरुवर्य भाऊंनी मला ह्या ठिकाणी सेवेची संधी दिली, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आमच्यासारख्या अनेक साधकांवरती भाऊंचं लक्ष आहे. अनेक साधकांचं हे आश्रम म्हणजे खरं अर्थाने आश्रम, आणि त्या आश्रमात काय स्थिती हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. पण आश्रमाच्या ठिकाणी जे आश्रयस्थान असतं ते आपल्या ह्या दत्त आश्रमात मला पाहायला मिळालं. झालेली सेवा समर्पित, वाणीला पूर्णविराम. बरं, मी आवाज तुम्हाला यावा म्हणून फार मोठ्या मोठ्याने बोललो. माझा नैसर्गिक आवाज इतकाच आहे नाही का. मी कुणाला काही बसणाऱ्यांना त्रास दिला नाही. पण तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं हे 375वं वर्ष आहे. आपल्याला 5 मिनिटं बाकी आहेत, आणि तेवढं भजन झालं की आपल्या सर्वांना सुट्टी होणार आहे नाही का. सगळ्यांनी कसल्याही प्रकारचा आळस न करता मोठ्याने सगळ्यांनी भजन करायचं आहे. पखवाजवाल्यांनी थोडंसं विनंती माझी ऐकायची, थोडंसं ओढून वाजवायचं आहे. टाळकऱ्यांनी थोडेसे टाळ व्यवस्थित वाजवायचे. आपली सेवा झालेली आहे. तुकाराम 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 हाताने टाळी वाजवा, टाळी. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 तुकाराम
लेखा इतरांचा लेखा कोण करी झालेली सेवा समर्पित वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.